सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. ओम नमो भगवते वासुदेवाय. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे गुरुविष्णवे. नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. ओम नमो भगवते वासुदेवाय. व्यासानी प्रेरिले जे जे नामते पूज्या जही चित्तशुद्ध्यर्थचन्तूया अल्पत्यातील प्रत्यही. श्रीराम. आपण क्रमाने विष्णू सहस्रनाम का बघतो इथपासून आधीची पार्श्वभूमी सांगणारी शब्दातिगत शब्द 6 ही जोडी पाहिली. त्याच्या आधारावरच केवळ आपण हे सहस्रनामाचे चिंतन करण्याचं हे धाडस त्यांच्या कृपेने करतो आहोत आणि त्याचा उपयोग आपल्याला काय होणार हा आपण बघायचा प्रयत्न करतो आहोत. तेव्हा पहिलं शक्य दिसणारं वर्णन विश्वम असं आपण पाहिलं. त्याच्यासंबंधी जे विराट आहे, जे व्यापक आहे, जे विश्वशब्दात मावत नाही ते कसं विश्वशब्दात आणायचं हा खरा प्रश्न आहे. म्हणजे सुरुवातीला ओम म्हणलं ते तेवढ्यासाठी त्यांनी की ते आणता येत नाही आहे. त्यामुळे तरीसुद्धा सुरुवात करूया काहीतरी, कारण शेवटी चित्ताला समाधानच नाही. 2 शब्द बोलल्याशिवाय तसं मनाला बरं वाटत नाही की नाही. काय जरी असलं तरीसुद्धा यस्य स्मरणमात्रेनं ते आहेच. स्मरणाने आनंद होतो. आत्ता आपण पांडुरंगाच्या आरतीत पाहिलं जसं दर्शनमात्रे स्मरणे पावन करीशी ते त्यांच्याकडून होतं. पण मला झाल्याचं केव्हा वाटतं, आलास बैस असं म्हटलं की बरं वाटतं, या बस असं म्हटलं की बरं वाटतं, बरं झालं आपण आला तसं म्हटलं की बरं वाटतं. हे जे काही शब्दाचं समाधान माणसाला आहे ते कुठेतरी मिळावं म्हणून हे प्रयत्न चाललेले आहेत. म्हणून विश्वम म्हटलं सुरुवातीला. विश्वम असं भगवंताला म्हणणं म्हणजे आता आजच्या भाषेमध्ये सर्वांच्याबद्दल आदर सांगून राखायचं म्हणजे एखाद्या कमिशनरला कोतवाल किंवा तलाठी म्हणण्यासारखं आहे. खाली कसं यायचं हा प्रश्न आहे प्रत्येक वेळेला. ती अडचण मोठी आहे. कमिशनरला पोलीस पाटील म्हणलं तर कसं चालेल मला सांगा. पोलीस पाटील मोठेच आहे, आपल्या दृष्टीने सगळेच मोठे आहेत होय की नाही. पण असं जर म्हटलं तर कसं चालेल, ते काय त्याचा अर्थ होईल, ते ह्यात होतंय एवढी जाणीव ठेवून विश्वास म्हणायचं. ही का सावधानता का ठेवायची, तर ह्याच्यात ते मावत नाही, सांगता येत नाही. माणसाला शब्दांच्या मर्यादा ज्या वेळेला वस्तुस्थिती शब्दात आणायचे प्रयत्न करतो त्यावेळेला येतात. म्हणून मग आपण शेवटी म्हणतो आता काय ते समजून घ्या. हे जे काय असतं ना शेवटी, म्हणजे अगदी बैठक जरी झाली तरी सुद्धा आता काय आम्हाला म्हणायचं आहे ते आता तुम्ही समजून घ्या असं शेवटी म्हणतात. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा आम्हाला स्पष्ट काही सांगता येत नाही, शब्दात काय सांगता येत नाही, काय असेल ते. आणि ती कोणी प्रेमिक असतात ते असं शेवटी काय ते डोळ्याने वगैरे आता सांगतात, शेवटी काय ते असं ऐकतो की बाबा आता काय ते समजून घ्या. तर शेवटी ते आता शब्दांचे सांगता येत नाही असं म्हणतात ना. आपल्या भाषेमध्ये काहीतरी सांगितलं पाहिजे ना शेवटी. तर ते शब्दात पण त्याला ते शब्द सहन होतात म्हणून शब्द 6 हा असा आपण इथे सुरुवातीला ते पाहिलं. तर जसं एखाद्या खेड्यात मुलं बोलत होती 2 आणि तिथे शहरातून एक मुलगा त्या शाळेमुळे बदलीमुळे निमित्त आला होता. तो हिमालयात वगैरे जाऊन आलेला होता. आता त्यांनी त्याचं वर्णन सांगायला सुरुवात केली. आता खेड्यात तो मुलगा ऐकतोय, त्याला हिमालयाचं वर्णन ऐकायचं तर काय कळणार त्याला. कसं लक्षात कसं यावं, कधी ज्यांनी विवाहाची वेश ओलांडली नाही त्याच्या लक्षात कसं यावं, ते तो वर्णन करतो आणि सांगतो की बा प्रयत्न करतोय सांगायचा की म्हणजे मग उंच म्हणजे किती, आमचे आजोबा आहेत तेवढा, म्हणजे आजोबा त्यांच्या घरात बरंच 6 फूट वगैरे उंच जास्त असं असतं का ते, तर तसं ते नसतं. हे घर आहे आमचं एवढं असतं का, तर नाही. म्हणजे केवढा असतो, घरा एवढा असतो का, तर नाही. मग आता गावात काय नामदार पाटील कोणाचा वाडा आहे ते त्याला माहिती बाबा, ते असं 2-3 मजली घरं वगैरे.
असलं उंच असतं का हिमालय म्हणजे? तर नाही बाबा आता सांगतायत मला असं का ते गप्पा झाल्याचं सांगतात. तर असं एवढा का? नाही. मग आपल्या इथं पल्याड डोंगर आहे तेवढा का? आता त्याची झेप जास्तीत जास्त त्या डोंगरापर्यंत होऊ शकते. तेव्हा ह्या पल्याडच्या डोंगरा एवढा का? नाही. असले 100 म्हटल्यावर सुद्धा शहरातल्या मुलाला असं वाटलं 100 नाही, असे 10-100 जरी एकावर एक ठेवले तरी ते होणार नाही हिमालय असं ते. आता ह्याच्या पलीकडे आता तो काय सांगणार आणि सांगणारा कसं समजून घेणार? मग त्याला असं वाटतं हे काहीतरी सांगतं, असं काही डोंगराच्या पेक्षा वाटत. असं विष्णू सहस्रनामात मध्ये मध्ये अर्थ बघायला गेलं तर अडखळायला होतं. ते अडखळायला का होतं तर माझ्या गावची विष मी ओलांडली नाही म्हणून अडखळायला होतं, असं लक्षात ठेवा. ते शहरातून आले 550 आपल्या, तर ते शहरातून आले, ते आता हिमालय बघून आले, त्यामुळे हिमालय बघितल्यामुळे त्यांना त्याची उंची माहिती आहे. आता ती सांगतायत ते त्याला काय करायचं होतं? तुमच्याकडे उपमा जेवढे आहेत तेवढ्या तरी दिल्या. ते वाडा नाही, ते हे नाही, ते 3 मजली नाही, 5 मजली नाही, अमकं नाही, गाव पल्याडचं डोंगर नाही, हे सगळं कळते. पण तरी सुद्धा ह्याच्या पुढे आता काही ते कळत नाही असं होतं. मग आता आपण शेवटी ओम असं आता काय ते कळून घ्या, तशी अवस्था याच्यात होते. याचं कारण आपल्याविषयी आपण ओलांडलेला नसतात. म्हणून सहस्रनामाचे अर्थ लावताना अनेक वेळेला आपल्याला असं धडकल्यासारखं होतं कुठेतरी आणि नाही कळलं असं वाटतं. तर तसं होतं. त्याचं कारण थोडंसं एक संस्कृत आहे, थोडंसं अतिगहा म्हणजे आता ते पलीकडे हे कोणाच्या लक्षात असेल तर ज्याची माहिती असेल त्याला असेल, नसेल तर ती अडचण एक वेळ भाषेची सोडवता येईल. पण कल्पनेची अडचण कशी सोडवायची? कल्पना मोठी करावी लागते, आणखीन मोठी किती? तर ती किती मोठी त्यातल्या त्यात कळणारी म्हणून सुरुवातीची कल्पना विश्वम मांडली. आणि त्या संदर्भात आपण पाहत होतो की याच्या कर्त्याची विशेषणं काय होती आणि त्याच्यात आपल्याला संबंधित कोणता आहे. तेव्हा मुळातच विष्णू सहस्रनाम म्हणजे ईश्वर, जग, आपण आणि आपलं काम समजून घेणं, म्हणजे विष्णू सहस्रनाम समजून घेणं. विष्णू सहस्रनाम म्हणलं म्हणजे आपलं काम समजून येईलच असं नाही. अर्थ कळला तर कदाचित पहिल्या 3 गोष्टी होतील, पण समजून घेतलं तर आपलं काम पण कळेल. तेच आता आपण समजून घेतोय की आपलं काम काय, तर माझी कल्पना विशाल करणं हे माझं काम आहे. हे विश्वामध्येच कळलं मला, की मला हे विश्व म्हणजे दिसणाऱ्या भाषेमध्ये कळलं, पण मला जे दिसत नाही ते त्याच्या पलीकडे आहे एवढीची जाणीव मला यामुळे झाली. हे माझं आता असं मी माझ्या व्यवहारामध्ये वागू शकतो. समोरचा मनुष्य मला दिसतो, त्याच्या पलीकडे अजून असतो, म्हणून तर त्याच्या अंतरंगातलं कळत नाही. इतके वर्ष सहवासात राहिले पण मी ह्यांना ओळखत म्हणजे आता काय म्हणत नाही पुढे, किंवा मी हिला किंवा ह्यांना पूर्ण ओळखलं आहे असं कोणाला म्हणता येत नाही. अशी अडचण जी होते त्याचं कारण की तिथे आपल्याला थांबावं लागतं. कल्पनाच्या पलीकडे अजून काहीतरी आहे असं ती जाणीव झाली तर जे आपल्याला कळत नाही त्याची जाणीव राहते. एवढं जरी झालं तरी खूप झालं, कारण आपल्याला कळतच आहे अशी जाणीवीमुळे अडचणी निर्माण होतात. तर आपल्याला कळत नाही अशी जाणीव झाली की खूप सुसह्य होतं सगळ्यांना, बाकीच्यांना पण, म्हणजे असं म्हटलं तर ईश्वर सहस्रनाम विष्णू सहस्रनाम आपल्या दृष्टीने शिकतोय म्हणजे काय करतोय विष्णू सहस्रनाम म्हणजे तर ईश्वर, जगत, आपण स्वतः आणि आपलं कर्तव्य, अशा 4 गोष्टी शिकायचा आपण प्रयत्न करतो. तर आपलं काम काय आहे हे विष्णू सहस्रनाम म्हणता किंवा समजून घेता कळत जातं. मग विश्व शब्दाच्या आपण 12-13 छटा पाहिल्या. त्या छटांच्यातल्या 2-3 म्हणजे विश्वाच्या विषयीच्या छटा आपण नंतर विचारात घेऊ. आपल्याशी संबंधित आधी कर्त्याच्या छटा पाहिल्या आपण. त्यामध्ये अप्रमेय आणि विश्वबाहो अशा 2 छटा आपण पाहिल्या. त्या गेल्या वेळेला आपण पाहत होतो. अप्रमेय मांडता येत नाही म्हणजे मावत नाही आहे. मग असे जसं विश्व शब्दामध्ये मावलं नाही तसं आपल्या त्या शब्दामध्ये मावत नाही. श्राद्धाला बसलं तर वडिलांचं नाव, बरं तुमच्या वडिलांचं नाव, बरं तुमच्या वडिलांचं, त्यांच्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव, बरं तुमच्या पणजोबांचं नाव, इथपर्यंत मजल जाते. हे एका बाजूने होतं. अर्थात आधी मुळात श्राद्धाला बसायचीच वेळ येते की नाही हा प्रश्न आहे मुळात, कारण त्यात काही नसतं असं म्हणतात. तर त्यामुळे तसं कोणी आधी श्रद्धा असली तर श्राद्धाचा प्रश्न नाही का, काना द्यायचा प्रश्न केव्हा, मूळ अक्षर असेल तेव्हा काना, ते मूळ अक्षरच नसलं तर काना कशाला द्यायचा. श्रद्धा नाही का, त्याच्यात काना कसं द्यायचं अशाला. तर त्यामुळे तोच नसला तर पुढचं होत नाही. काय करायचं हा त्याने तरी ठरवावं, पण मुळामध्ये असं आहे त्याच्यात. तर ती पुढे द्यायला काहीतरी, हे जर प्रसंग आला तर कळेल, पण प्रसंग आला तर आणखीन पण काहीतरी कळेल. म्हणजे काय कळतं तर नंतर बघ बरं मग तुमच्या आईचं नाव, ते चटकन सांगता येतं. मग आजीचं नाव, आजीचं नाव, अरे होय की आपल्या कधी विचारच डोक्यात आला नाही. बरं ठीक आहे आजीचं नाव, मग ते एखाद्याला येत असेल. मग आजोबांचं, आजीचं बरोबर तिकडे पणजोबा, मग आता पणजोबाचं बरोबर पणजीचं नाव. मग घरात जरा हाक मारून पणजीचं नाव आपल्या ते तुमच्या लक्षात आहे का वगैरे असं होतं. ही अवस्था आपली इथं आहे. हा प्रमेयाची थोडीशी व्याख्या करायची तर मला सांगा, पणजीच्या तिथंच अडायला लागलं तर मागच्या 10 पिढ्या सांगाव्या म्हटल्या तर आता ही 3रीच.
4थी 5वी 6वी 7वी 8वी म्हणजे कोणाची काय वंशावळी असली कुठं ते ह्यांच्याकडे असतात म्हणतात बा, काशीला आणि ते आमके तुमके प्रयागला वगैरे ते असतात म्हणतात कोणाकोणाकडे. पण तसलं काय असलं तरच सांगता यायचं. आता इतकं मागे 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 म्हणजे कुठे जाणार मागे असा प्रश्न येतो. तिथे अप्रमेय असा शब्द मान्य करावा आणि मोकळं व्हावं, पुढे जावं. तर अप्रमेय ह्याच्यामध्ये एवढंच आलं आपल्याला की आपल्याला हे आता कळणार नाही, ह्याच्या पुढे लक्षातही राहणार नाही. समजा सांगितलं तर लक्षात ठेवण्याची क्षमता किती? 3 पिढ्या 4 पिढ्या 5 पिढ्या मागचे 6वी 7वी 8वी 9वी 10वी. उद्या कदाचित समजा जर सानिधपम वगैरे वगैरे असं कधी स्पर्धा घेतली तर त्याच्यावर ते कदाचित पाठ करून जातील. म्हणजे तसं एखादं काहीतरी कारण असेल तर होईल एखाद्या वेळेला पाठ की 9वी पिढी सांगा 7वी पिढी सांगा, मग पहिल्या फेरीत बाद दुसऱ्या फेरीत बाद वगैरे, म्हणजे असे 10च्या 10 पिढ्या सांगू शकणार वगैरे असं काहीतरी असल्या कारणानं झालं तर होईल. एरवी होणं कठीणच आहे, कारण काय करून उपयोग काय त्याचा आपल्याला लक्षात ठेवून वगैरे असं. तर असं असल्यामुळं हे जाता जाता आपल्या लक्षात येईल की इतकं मागे जायचं म्हटलं तरी 10 पिढ्या कठीण आहे. तर त्याच्या मागे म्हणजे कुठे जाणार? त्याच्यामागे जाता येत नाही. तर त्याच्यामागे जायची काही गरज पण नाही. माणसाच्या दृष्टीने एवढंच लक्षात ठेवावं की हे आम्हाला अप्रमेय आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. तर त्यातून साधकांनी काय घ्यावं? दरवेळेला आपण त्याप्रमाणे बघतो. तसं गेल्या वेळेला आपण ज्या गोष्टी बघितल्या त्याच्यातल्या शेवटच्या वेळेच्या अभावी सांगायच्या राहिल्या त्या फक्त बघू की अप्रमेय याचा अर्थ आपल्या दृष्टीनं साधकांना ज्या गोष्टी कळत नाहीत किंवा कळण्याची शक्यता नाही तेवढं फक्त कळून घ्या. साधकाला काय करता येईल? साधकाला ज्या गोष्टी कळत नाहीत, कळण्याची शक्यता नाही, आज 25वी पिढीचं नाव. आता काय कसं कठीण आहे, एवढा सगळा इतिहास कोणी ठेवला असेल काय? हे साधं नुसतं आपल्याच मुळाचं चाललेलं आहे, स्वतःच्या. दुसऱ्याच्या कोणाच्या सांगायला नाही सांगितलं बरं का, कोणाच्या दुसऱ्याच्या पणजीचं आजीचं नाव नाही विचारलेलं, पण हे आपलंच चाललंय. विश्वम पहिल्यांदाच, विश्वम खरं म्हणजे त्याच्यात सगळेच समाविष्ट आहेत, खरं म्हणजे सगळं सांगता येतं ते तर सोडून द्या, पण हे आपल्यापुरतं चाललंय त्याची ही अवस्था आहे ते. तर अशा वेळेला त्या शोधायला जाऊ नयेत. अप्रमेय आपल्याला समजणार नाही, तर या दृष्टीनं आपण शोधण्यात अपव्यय होईल आपल्या वेळेचा. तर अशा तऱ्हेनं म्हणून विश्वाची व्युत्पत्ती वगैरे सोडून द्यायचं असं गेल्या वेळेला आपल्यासमोर ठेवलं होतं की ते व्युत्पत्ती वगैरे सोडून. मुलांचा एक वर्ग चालला होता त्यावेळेला, एकदा प्रश्नोत्तर द्यायचं. सुरुवातीला असा एक प्रश्न विचारला होता ना की बाबा ठीक आहे आपण दिवस कसा जातो बघूया. तर साधारण कोण कितीला उठतं? तर कोणी 6ला उठतो, कोणी 7ला उठतो, कोणी 8ला उठतो. आता क्लास बीस असला म्हणजे मुलं लवकर उठतात. आपल्याला असं फिरायला जायचं वगैरे असलं म्हणजे कदाचित उठलं तर उठतात, नाहीतर मग सर्वसाधारण ज्याची त्याची जशी वेळ असेल तसं 7, 7:30, 8, 8:30 वगैरे असं. अधिक रिलॅक्स असणारे 8:30 वगैरे 9 असं काय असेल ज्याचं त्याचं ते. तर ह्याप्रमाणे त्यांच्या वेळा विचारल्या. तर अशा अशा वेळा आहेत. ठीक आहे, मग साधारणपणे 8 तास आपले झोपेत गेले. ठीक आहे, म्हणजे 24 तास ते 40% गेले, 33 पॉईंट वर गेले काहीतरी. आता आणखीन वर जाणार तेवढं वर जाणार. मग आता 10लाच झोपला जर सकाळी 8ला उठलं तर बोलायचंच काम नाही मग. तर आता अशा तऱ्हेने 30-40% आपले झोपेत गेले. बरं, आपण आता साधारण तुम्ही आता शाळेत जाता किंवा आई बाबा नोकरी करतात, मग किती वेळ जातो? मग बाबा साधारण कोणी सांगितलं सकाळी 8ला जातात, कोणी सांगितलं 10ला जातात. बरं, येतात कधी? कोण म्हणतो 6ला येतात, कोण म्हणतो 8ला येतात, कोण म्हणतो 10ला येतात, कोण म्हणतो मला माहीत नाही मला झोप लागते कधी येतं कोण. अलीकडे कामाची पद्धत बाहेर अशी झालेली आहे त्यामुळे आता ते पण कळत नाही हे कधी येतात, ते गाठ सुद्धा त्याची पडत नाही. मुंबईत तर आपल्याला चांगलं माहिती आहे हे काय ते लोकलन हे सगळ्या वातावरणामध्ये, तर त्यांची गाठ नाही पडत. सुट्टीच्या दिवशी गाठ पडते अशा अवस्था येते. तर त्यामुळे आता हे तास किती आपल्या हिशोबाने आपण विचार करत गेलं तर तेही म्हटलं म्हणजे हेही परत एक 30-40% तास असे गेले. म्हणजे 40% झोपेत गेले, 40% नोकरीत गेले. आपली शिक्षणं सुद्धा अशी झाली की त्याच्या मागे पुढचे क्लास जर मोजले शिक्षणामध्ये, शाळेत शिक्षण चालू आहे असं मी गृहीत धरतो आणि शिवाय क्लासमध्ये पण चालू आहे असं गृहीत धरतो, तर ते सगळं करून आपले साधारणपणे 43% गेले. मग अरे 80%. आता आपण खाण्यापिण्याचे साधारणपणे कोण किती वेळ जेवतो? एक अर्धा तास जेवतो, कोणी 15 मिनिटं जेवतो. पण साधारण म्हणजे आम्ही बसलो की गप्पा होतात त्यामुळे आमचे एक अर्धा तास साधारणपणे जेवायला सकाळी जातो, दुपारी जातो. सकाळचा नाश्ता, दुपारचा नाश्ता, 3 वेळा चहा, कॉफी, रात्रीचे परत काय कोणाला आणखीन परत वेळ लागतो तर ते सगळं जे काय असेल ते हे सगळं मिळून जे काय जेवणाचे काढलं तर ते एक 10-20% त्याच्यात गेले. मग आता आपला टी व्ही हे सगळं मग ते काय जे मनोरंजन करमणूक काय असेल ते. एका मुलाने मला जरा हात केला, तो म्हणला 100% झाले. बरं, मग म्हटलं आता स्वतःसाठी, देवासाठी, जिज्ञासेसाठी, विचारासाठी आपण वेळ कधी काढणार? आता 100% तर इथेच झाले. आता टी व्ही बघितला तर 110% झाले आता, आणि मनोरंजन करायला गेला तर 20%, 120% झाले. असलं 120% तर तास कोणाच्याकडे नाही, म्हणजे 24 तासच आहेत सगळे मिळून. 25, 26, 27 काही कोणाला परमिटेड नाही आहे. मग असं जर आहे तर तीही आपण कुठे करणार हे? म्हणजे हे सगळं मागे घेऊन करावं लागेल. तर अशा तऱ्हेनं
आपल्याला आयुष्याचा वेळ मर्यादित आहे. हे तुमच्या लक्षात आलं का? हे मुलांना विचारलं तर आपल्याला काय विचारायचं मला काही धाडस नाही, काय कारणही नाही. तर हे सगळं असं आहे, आपला वेळ मर्यादित आहे. आपला प्रश्न चाललाय की अप्रमेय किंवा विश्वाची उत्पत्ती वगैरे भानगडीत आपण पडावं का? आता पडू नये. आणि काही लोक ओढतात त्याच्यामध्ये बरं का. म्हणजे ते काय काय येतं बघा अलीकडे असलं. हे काय विष्णू सहस्त्रनाम एकदम खाली यायचं म्हणून सगळ्यासाठी की हे अप्रमेय असलं तरी सुद्धा काही लोक प्रमेय मांडून उगाच ईश्वर आहे का नाही कळवा, म्हणजे SMS पाठवा. काय होय नाही आणि काय समजत नाही का काहीतरी दुसरा पर्याय असतो म्हणतात, म्हणजे काय कळत नाही किंवा काय ॲबस्टेन फ्रॉम वोटिंग तसं ते पर्याय मागवतात. म्हणजे असलं काहीतरी उत्तर मागवून पुन्हा आणि माणसाला असतो वेळ आहे कसं काय. मी तर 24 तासच बघितलं, ते मला काही गणित जमलं नाही, पण ह्यांना असतो. ते पाठवतात लाखो SMS, मग दुसऱ्या दिवशी त्याचा रिझल्ट म्हणजे काय ते काही दिवसांनी की 1 लाख लोक आहे म्हणले, 2 लाख लोक नाही म्हणले, आणि तिसरे 5 लाख लोक सांगता येत नाही असं म्हणाले वगैरे. असं काय काय चालू असतं जगामध्ये अलीकडे, गमती असतात सगळे असं ऐकतो. तर हे सगळं असं 5 लाख म्हणजे 5 आणि 2 7 आणि 1 8 लाख लोकांनी टुक ते सगळं पाठवून दिलं. त्याच्यावर परत 1 रुपया खर्च केला आणि ह्याच्यावर कोण जगलं? त्यातले सगळा खर्च वजा केला तरी 4-5 लाख रुपये लोकांना शिल्लक राहिले तिकडे. आणि आपला वेळ गेला आणि शेवटी काय कळलं, 5 लोकांना काय, लाख लोकांना काही सांगता येत नाहीये. 1 लोकांना आहे असं वाटतं, 2 लोकांना नाही असं वाटतं. याचा मला काय उपयोग आहे? मला काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा मला काय वाटतं ते आपण ठरवावं, त्याप्रमाणे आपण करावं. मग आम्हाला तरी असं वाटतं की भगवंत आहे, तो सगळ्याचं नियंत्रण करतोय, त्याला त्याची काळजी आहे. मग आता हा जाणारा वेळ असं किती लोकांचे किती तास कुठे कुठे जात असतील. काय कल्पना केली तरी गरगरावं लागतं की हे एक पेपर चालवतो, असे किती पेपर, त्यात इंग्लिश, त्यात मराठी, त्यात पुन्हा ती मासिकं, त्यात पुन्हा हे किती प्रकार, प्रत्येकजण मत मागवणार. मग असले जर आपल्याला हे उत्पत्तीसारख्या गोष्टीत ओढलं कोणी किंवा ईश्वरासारख्या गोष्टीत ओढलं तर आपला पत्ता लागायचा नाही, आपलं आयुष्य कसं जाईल हे कळायचं नाही. म्हणून आपण त्यात आपण न जावं आणि विश्वकर्मा विश्वकर्ता कोणीतरी आहे एवढं मानाने पुढे जावं. हे खरं, हे आपलं विश्वच्या जो कर्ता आहे त्याच्याबद्दलचं झालं. त्याच्याबद्दल आपण 2-3 विशेषणं पाहिली होती. तर ती विशेषणांच्या मध्ये आपण एक विशेषण पाहिलं, ते थोडंसं राहिलं की त्याच्यामध्ये विश्वबाहू असं आपण म्हटलं. त्याला तो कसा आहे हे विषय आपण 2-3 शब्द पाहिले, अनादि अज वगैरे अशी त्याची विशेषणं पाहिली. मग विश्वाचे कर्म, मग विश्वाचे काय छटा, मग त्याचे पैलू, मग त्यात भगवंत कसा नांदतोय वगैरे ते बघायचे. तर त्यापूर्वी ही जी 4 विशेषणं पाहत होतो, अनादि अजहा सर्वादि किंवा जगदादिजहा अशी जी विशेषणं पाहत होतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला विश्वबाहूपर्यंत आपण विश्वबाहू याचा अर्थ आपण गेल्या वेळेला शेवट असं पाहिलं होतं की ज्याचे हात जगभर पोचलेले आहेत. हात म्हणण्याचं कारण आता तो विषय थोडा राहिला, तो पाहायचा फक्त की हात हे आपल्या दृष्टीनं कर्माचं सर्वोत्तम प्रतीक आहे. कर्माचं म्हणजे आपण म्हणत नाही का यात तुम्ही हात घालू नका, तुम्ही इथं ढवळढवळ करू नका. जे काय सरळ चाललेलं असते त्यात काहीतरी स्वयंपाकात, कट्ट्यावर, कुठेही काय ऑफिसमध्ये, टेबलवर, कशातही कसल्याही कामामध्ये शेवटी हाताने ढवळढवळ होती, पायाने ढवळढवळ आपण नाही करत. म्हणजे ते बाहेर प्राणीवर्ग त्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपल्याकडे ते काम दिलेलं आहे, तर त्याच्याप्रमाणे सगळी कामं करत असतात माणसं. काही वेळेला स्वयंपाकामध्ये साधं ते काहीतरी करायला सांगतात, असं करा तसं करा, उतरतात, भांडी ठेवतात, पण काहीतरी गोंधळ. तर तुम्ही तर हात घालू, शांत बसा ना, करतो मी असं म्हणतात. मग शेवटी माणसं ती जी करणारी आहे ती, तर हात हे सर्वोत्तम प्रतीक, कारण ते असं वावरू शकतं. तर परमेश्वर हा जो हात वावरतो तो मात्र अत्यंत कल्याणाने सर्वत्र वावरत असतो. हितासाठी वावरतो हा फरक. आपण कशासाठी वावरू हे सांगता येत नाही. कोणी अहंकारासाठी वावरतो, कोणी मला माहिती आहे दाखवण्यासाठी वावरतो, काय कशासाठी वावरेल हे सांगता येत नाही. पण हाताने मनुष्य हा जो वावरतोय सगळीकडे किंवा कामं करतोय ही सगळी म्हणून विश्वबाहू हा विश्वभर ज्याचे हात पसरलेले आहेत आणि प्रत्येक कर्माशी त्याचा संबंध आहे. थोडं तुमच्याकडे ठेवले, थोडं त्याच्या हातात ठेवले, तर तसं तुमच्याकडे ठेवलेलं केलं की त्याच्या हातात ठेवलेलं तो नक्की करतो याची खात्री बाळगण्यासाठी हे आहे. 34 मी मिळवले की 1 द्यायचं काम त्यांचं, 50 मी मिळवले 49 की 1 द्यायचं काम त्यांचं. आता पासिंग किती दिलं त्याच्यावर अवलंबून. अलीकडे परीक्षा वेगवेगळ्या असतात तशा तऱ्हेच्या. 70ला सुद्धा पासिंग असतं, काय 60ला सुद्धा असतं, जे काय असेल आपल्याला. तर त्याच्यामध्ये जे 49 आहेत त्यात 1 द्यायचं काम त्यांचं, 49 तुमचे. मग तेवढे तुमचे हात राबले पाहिजेत, यांना सवा 1 त्याचा हात नक्की राबतो. तर एवढी खात्री मी बाळगून चाललो. तर विश्वबाहू म्हणजे काय ते मला कळलं. तर असं हे नुसतं परीक्षेत नव्हे, हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक घटनेत चालू आहे. तर जो जन्मामध्ये हात वावरतो, मला सांगा अचानकपणे काहीतरी झालं वगैरे म्हणतात, म्हणजे ते करता आहे याच्यावरून आता ते काहीतरी बघू आपण
काहीतरी असा स्फोट झाला, आवाज झाला, बिग बँग वगैरे असं तसं झालं काहीतरी आणि एकदम आकाराला आलं वगैरे. त्याच्याबद्दल जरा पुढच्या वेळेला थोड्या गमती सांगेन आणखीन. पण मुळात जन्माच्या बाबतीत अचानक मग त्यात प्राण वावरायला लागतो वगैरे म्हणतात. अचानक कसं वावरायला गेलं असं कसंही होत नाही. त्यामागे भगवंताचा हात आहे, त्यामुळे तो वावरायला लागतो आणि मग तो त्याच्यात प्राणाचं स्पंदन सुरू होतं आणि जीव जन्माला येतो. तेव्हा जन्मामध्ये ज्याचा हात आहे त्याचाच हात मृत्यूमध्ये पाहता येणं म्हणजे विष्णू सहस्रनाम शिकणं. जो प्रवेश करतो तोच हू एंटर्स दॅट एक्झिस्ट. दुसरं काय असायचं? जो आत येतो तोच निघून जातो. दुसरं काय असतं मृत्यूमध्ये? असा विचार लक्षात आला की विष्णू सहस्रनाम लक्षात राहिलं. म्हणजे विश्वबाहू म्हणजे काय आहे की तो त्यांनी हाताने त्यांनी त्याच्या जे काय प्राणशक्ती आहे किंवा चैतन्य शक्ती आहे तिने प्रवेश केला आणि तिने एक्झिट घेतली. तिने बाहेर द्यायचं ठरवलं, संपलं. याच्या पलीकडे काहीच करता येत नाही, कारण मध्ये कोणी आडवं आलं तरी चालत नाही, आपल्याला माहिती आहे. फार मोठे तपस्वी लोक लागतात. म्हणजे जे जसं सूर्याचा अर्घ्य राहिला म्हणून सूर्य थांबतो असे ऋषी होते की अजून त्यांचा अर्घ्य द्यायची वेळ, त्यांच्या कामामध्ये त्यांना वेळ नाही आहे, त्यांना अर्घ्य द्यायला वेळ नाही अशी गोष्ट आहे की अर्घ्य द्यायला वेळ नाही म्हणून सूर्य क्षणभर थांबला होता की यांचा अर्घ्य देऊन झाला की निघेन. कारण कधी आजवर अर्घ्य चुकला नाही, तो घेतल्याशिवाय तो गेला नाही असं म्हणतात. तर हे थांबवण्याची शक्ती त्या ती ऋषी आहेत म्हणून ते शक्य आहे. आपल्याला इथे कुठल्याही कशातलाही तज्ज्ञ जरी आला तरी म्हणतो बाबा आता आमच्या हातात हातच विश्वबाहू त्यातले आपल्याकडे दिलेले बाहू, तर आपल्या हातात काही नाही असं म्हणतात. आता आमच्या हातात काही नाही, तुम्ही आपलं काय करायचं ते करा. थोडक्यात म्हणजे तुम्ही काय हलवा ठेवा, प्रयत्न करा, तुम्हाला काय प्रार्थना करायची ते करा, अमुक तमुक वगैरे वगैरे असं सगळं म्हणतो की नाही आपण त्या क्षणी जी कोणी असतील ते. तर ते त्यावेळेला म्हणजे आमच्या हातात काही नाहीच असं म्हणतात. आणि ज्या वेळेला ते हातात असतं त्यांच्या भगवंताच्या, ते त्याच्याच हातात आहे. तर त्यावेळेला तो ज्यावेळेला हातचा त्यावेळेला मनुष्य बाहेर येतो त्यातनं असं पण होतं. तो गेला गेला वाटतं, तो येतो परत असं पण होतं. आणि अगदी जाणार नाही वाटतं तो जातो निघून. हे काय प्रकार आहे? तर विश्वबाहू काम करतो. तर त्याचं म्हणणं असं आहे की याचं काम झालं तर आता मी नेतोय त्याला, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी नेलं. हे विष्णू सहस्रनाम कळलं तर हा विश्वबाहू जो जन्मात आहे तो मृत्यूत काम करतो, जो यशात काम करतो तोच बाहू अपयशात काम करतो. मला अपयश आलं अशाला आपण चिंता करता एवढी. यश कोणाला आलं होतं? ज्या वेळेला आत्तापर्यंत यश आलं त्यावेळेला काय आपल्या हाताने यश आलं होतं? माझ्या हाताने 49% काम केलं मान्य आहे, पण त्यांचा एक पडला म्हणून 50 झाले. बरोबर आहे की नाही? काय समजा 90 असतील तर त्यांचा एक पडला म्हणून काढणं झाले, असं आहे ना शेवटी. मग याची जाणीव ज्याला राहील त्याला यामध्ये यशात परमेश्वर दिसेल आणि अपयशातही परमेश्वर पाहता येईल. अपयशात शिकेल जास्त आहे, यशामध्ये बेसावध होईल पण अपयशात सावध होईल. पण परमेश्वर पाहिल. तर परमेश्वर पाहिल यासाठी की विश्वबाहू आहे, त्यामुळे तो कुठल्याही या घटनेमध्ये त्याचा काहीतरी स्वतःचा पार्ट त्यातला तो असतोच आणि तो प्रत्येक घटनेमध्ये असतो. एवढं ज्याला जाणवलं त्याला हे कळेल, आणखीन त्याचा आनंद पण त्याला मिळेल. तर त्याचा जो हात आत्ता माझ्या जीवनामध्ये ही घटना करतो तो हात हा भगवंताचा विश्वबाहू आहे. तो त्याचा हात आहे, तो माझ्या जीवनामध्ये आत्ता अशा 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 घटना घडतो. तोच तशा 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 घटना घडवू शकणार नाही काय? एवढं जरी मनात आलं तरी मनुष्य जरा शांत होतो. काय होतं? मनाविरुद्ध गोष्टी होतात, अपयश येतं, काय निराशा, चिंता, दुःख, त्रास सहन करावे लागतात. मग अशा वेळेला काय होतं नक्की? तर त्यावेळेला त्यातला हात त्यांचा दिसेनासा होतो आणि आपलाच हात आहे आणि असं कसं काय झालं? किंवा दुसऱ्या कोणाचे तरी हात आहेत असं वाटतं परत, ते आणि वाईट ते कोणातरी दुसऱ्यामुळे दुःख सोसायला लागतं नाही का आपल्याला? असं तसं आपल्यामुळे काही होत नाही बरं का कधी कोणाला. म्हणजे असं सर्वसाधारण सगळ्यांची समजूत असते. हे जे सगळं दुःख वाटायला लागलं हे मुलामुळे, हे बायकोमुळे, हे हिच्यामुळे, हे सासऱ्यांच्यामुळे, हे आमक्यांच्यामुळे असं वाटत असतं सगळं. काही नाही तसं. खरं म्हणजे हात हे आपले पण काम करत असतात त्याच्याबरोबरीनं. तर हेच हात जे आहे तेच हात जर हे करू शकतात, आज माझ्या जीवनामध्ये समजा काय यश आहे तर तेच देणारे हात मला अपयश देत असतात, तेच हात मला उद्या यश देतील याची खात्री ज्याला आहे, म्हणजे भगवंताचा हात विश्वबाहू याची ज्याला खात्री आहे त्याला जीवनामध्ये निराशेचं काही कारण नाही. कसलाही प्रसंग येऊ त्याच्या पुढचा त्याचा हात काम करणारच आहे, कारण तो थकलेला नाही कधी. अक्षरा तो कधीही थांबलेला नाही, कधी विरघळलेला नाही, कधी नष्ट झालेला नाही. मी नष्ट होईन एक वेळ पण त्याचं नाही हात नष्ट झालेला. तर हे ज्याच्या लक्षात असेल तर जो हात हे करतो तो हात ते करील, तेहीच करील. जे आपल्याला वाटतं आहे ते सुद्धा भगवंताचा हात करील याची खात्री बाळगा, म्हणजे ते होईल. आता भगवंताचा हात आहे, दया दक्ष तो साक्षीने पक्ष घेतो, म्हणजे समर्थांची साक्ष काढली होती त्यावेळेला, ते बरोबर आहे. तो करताना सुद्धा हे घेतो, म्हणजे हात त्याच्यात आपला वापरतो. भगवंत आपल्या जीवनातल्या घटनांमध्ये हात वापरतो. तुम्ही कोणत्या दिशेला चालला आहात यानुसार वापरतो. जो हात
थप्पड देतो तोच हात शबासकी देतो. आपला हात काम करतो काय आपल्याला माहिती आहे की नाही, तेच काम भगवंताचा हात करतो. फक्त तो इतका सूक्ष्म आणि इतका व्यापक आणि इतका कल्याणकारी आहे की तो उगाच अहंकारासाठी नाही थप्पड देत, तो त्याच्या कल्याणासाठी थप्पड देतो. तो थप्पड दिले तुला, पण तो भगवंताचा हातच. जो थप्पड देतो तोही हातच, आणि पाठीवर शवासकीचं थाप टाकतो तोही हातच. हे लक्षात ठेवलं तो विश्वबाहू म्हणजे काय ते आपल्या समोर येईल. तर अशा तऱ्हेनं आपल्याला विश्वबाहूचा अर्थ समजावा. आता 2 समोर शब्द ठेवलेले आहेत, सर्वगः आणि सर्ववेद भानो, अशी 1-2 विशेषण आपल्यासमोर विशेष नामं ठेवलेली आहेत. त्याची काय त्याला म्हणायचं ते त्यातून समजून घेऊ. सर्वगः गमगच्छती, जाणारा, सगळीकडे जाणारा, सर्व ठिकाणी पोचणारा. सर्वगः म्हणजे सगळीकडे जाणारा, ज्याला जायला अडचण नाही. एक वेळ सूर्याच्या प्रकाशाला अडचण असेल, भिंत उभी केली, खिडकी ठेवली नाही तर प्रकाश आत येत नाही. इतकं साधं आहे. सूर्याचा प्रकाश आहे तो सुद्धा अडतो, पण भगवंताला अडचण नाही कुठली यातली येऊ शकत. त्याला अडचण नाही. तुम्ही दारं ठेवा, खिडक्या ठेवा, नाही काय करायचं ते करा. तो जिथं मनात आणि जिथे सूक्ष्मात प्रवेश करतो त्याला तिथे जे माहिती आहे, त्याला काय अडचण आहे, तुमच्या त्या भिंतीची दाराची अडचण आहे का, तर तसं काही नाही. सर्वगः सर्वत्र जाणार आहे. आता तो सर्वत्र जातो, ह्याचा मला हे जे काही नाम आहे याचा मला जीवनात उपयोग काय साधक म्हणून, तर तो सर्वत्र जातो. समजा मला पंढरपूरला नाही झालं तर पांडुरंग माझ्या घरी येतो की नाही, असं. पण इकडून विचार करा, समजा एखाद्या वेळेला नाही वारीला जायचं म्हणून, ठीक आहे असेल अडचण आली, आता अडचण नसताना थांबू नये ही गोष्ट खरी हो की नाही. काहीतरी अडचणी सांगू नयेत हे पण खरं. पण जर तुम्ही नाही गेलात आणि जर ते खरंच अडचणीमुळे असेल तर तो त्याच्याकडून तो तिथं येऊन पोचेल. सर्वगः आहे, तो माझ्या घरात नाही येणार तर माझ्या घरात अवश्य येणार, कारण तो सर्वगः आहे. म्हणजे काय जीवन असेल तुमचं, जशी परिस्थिती झोपडी काय असेल ते, महाराजांच्याकडे नाही का ते गेले म्हणला मुलगा, मग आमच्याकडे तुम्ही याल का भाजी भाकरीन काय, त्याच्याकडे नाही द्यायला काय, पण तरी सुद्धा महाराज म्हणले मी येणार. ते आले आणि जेवढं अन्न होतं तेवढ्यात त्यांच्याबरोबर हळूहळू एक जण येऊन प्रत्येकाला आग्रह करून महाराजांनी जेवायला वाढलं. तेवढ्याच पाहिजे 200 माणसं जेवून गेली. पुन्हा तुम्हाला आहे का म्हटले परत, आणि बघितलं तेवढंच अन्न होतं तिथं, गोष्ट आलायदा. पण आपण असं लक्षात ठेवू की सर्वगः आहे, सगळीकडे जाणार आहे. त्याला गरीब श्रीमंत अमका तमका असं काही नाही. तो सर्वत्र जातो, तो माझ्याकडे नक्की येईल अशी आपल्याला खात्री मनामध्ये आहे असावी. तो आहेच आहे, येईल याची खात्री बाळगा, आहेच आहे खरं म्हणजे. फक्त तशी जाग नसल्यामुळे आपल्याला त्यांनी आल्याशिवाय खात्री पटत नाही, म्हणून आपल्याला यावं अशा भाषेमध्ये आपण म्हणतो. तर सर्वगः हे एक. मात्र एक आहे, भगवंताने आपल्याकडे यावं असं आपल्याला वाटतं ना, मग त्याच्याबरोबर साधकाची ही जबाबदारी आहे की भगवंताने माझ्याकडे यावं असं मी असावं. साधकाने शिकायचं विष्णू सहस्रनामामध्ये की मी भगवंताने माझ्याकडे यावं असं असावं, हे तरी नक्की आहे की नाही. विनोबांची आठवण झाली असेल आपल्याला, तर त्यांच्या आठवणीमध्ये आहे की प्रार्थनेच्या वेळेला, म्हणजे अर्थात तो काळ फारच आणखीन मागे आहे, 50-60 वर्ष आणखीन मागे आहे. तर आपल्या लक्षात असेल की प्रार्थनेला ती मुलगी चट्ट्यापट्ट्याचं काय ते असे ठिपके वगैरे असतात, असलं काहीतरी डिझाईनचं काय ते फ्रॉक घालून आले प्रार्थनेला. विनोबांनी विचारलं, नंतर येऊन बसले शांतपणे, सगळीकडे पाहिलं की आज जंगलातलं कोण प्राणी इकडे प्रार्थनेला आलेला आहे असं. विनोबा आहेत म्हणून आपलं ठीक आहे, आपण काय बोललो तर कोण काय म्हणेल कोणास ठाऊक. तर एक नक्की की तुम्हालाच काय माहीत नाही म्हणतील आजच्या जगातला असं होईल. तर तसं विनोबा होते म्हणून ठीक आहे. तर जंगलातला कोण प्राणी आला आहे असं म्हणाले विनोबा, म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला कळावं काय ते. तर आता पाश्चात्य प्रतिष्ठेला वळून माणसं या बाबतीत अशा तऱ्हेनं राहतात की भगवंताला येताना सुद्धा डोळे मिटावेसे वाटावेत, किंवा असं वाटावं की बजावं का नाही जावं, होतं की नाही असं बोला आहे. व्यवहाराचा मुद्दा म्हणून सांगतो, साधा अगदी ज्याचा संबंध आपल्या साध्या नेहमीच्या श्रीमंत लोकांना बलकलं नेसायची वेळ आली आजच्या काळामध्ये, ह्याच्यापेक्षा काय सांगावं आपल्याला. तर भगवंताने काय करावं की नाही, परिस्थितीनं आली तर वेळ गोष्ट वेगळी हो, पण ह्यांना अशी वेळ आली आहे काय करायचं. तर असं मला असं म्हणायचं आहे की एक वेळ ठीक आहे, वस्त्र प्रवरणाची गोष्ट किरकोळ आहे, भगवंताच्या दृष्टीनं तो सर्वगः आहे, सगळीकडे जाणार आहे, मनात जाईल. पण वृत्तीत तरी जायला निदान त्याला अडचण असू नये. घरात येण्यामध्ये कदाचित आपल्या अशी जर अडचण आली असेल तर ती दूर करणं कामच आहे आपलं, पण तरीसुद्धा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं भगवंताला आहे ती वृत्ती आहे. तर वृत्तीत तरी निदान तो शांत असेल, प्रेमळ असेल, तर अगदी दरिद्री किंवा कुठल्याही आपल्याला ज्याला असं म्हणू की कुठलेही सर्व प्रकारचे अभाव ज्या ठिकाणी आहेत, खरे अभाव म्हणतो, मगाचे लोक वेगळे, हे खरे अभाववाले, तर खऱ्या अभाववाल्या लोकांच्याकडे सुद्धा जायला भगवंताला अडचण कुठली नाही एवढी खात्री या सर्वगहामध्ये आहे.
तर तेवढं बाळगलं तर आपल्या घरी भगवंत ही याची खात्री नक्की होईल. जसे फक्त एक की जसं भगवंताला आपण असावं असं वाटतं किंवा जिथे यायला त्याला बरं वाटेल असं राहणं हे आपलंच काम आहे. ते वृत्तीनं म्हणतो मी, व्यवहारानं ठीकच आहे पण त्याच्यापेक्षा वृत्तीनं जास्त आहे. तर तसं वृत्तीनं माणसानं असावं की शांत असावं, प्रेमळ असावं. एखादा मनुष्य समजा लगेच अंगावर, आता घरात एखाद्या वातावरण असतं, आपण जातो का अशा घरी की तिथे गेलं तर त्यांचीच भांडणं आधी चालू आहेत, आपल्याला काय आनंद देणार? दारात गेलं तर त्यांचेच भांडे आवाज येतात, अजून काय फेकलं कुठं काय ते अंदाजच लागत नाहीये. अशी जर अवस्था असली बरं का, कुणी कुणावर फेकले का एकमेकांच्यावर आदळतायत का काय करतायत याचा जर बाहेरूनच अंदाज येत समजा माणसाला, तर तो कशाला त्या घरामध्ये जाऊन आनंदाने गप्पा मारायच्या वगैरे असल्या कारणासाठी जाईल? काही नाही जाणार. पण शांत आहे, घर प्रसन्न आहे, गेले की दारात मनुष्य स्वागत करतोय, या आमचा म्हणतोय आहे, त्याच्याकडे बघितलं तरी आनंद होतोय, असं असेल तर त्या घरामध्ये त्याला सामान्य माणसाला जावंसं वाटतं, आपल्याला जावंसं वाटतं, तर भगवंताला अशा ठिकाणी जावंसं वाटेल असं आपण असावं. हे सर्व गाहामध्ये शिकण्यासारखं आहे. तर याच्यासाठी मग सर्व गाहा असे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या सर्व प्रसंगामध्ये, माझ्या सर्व संकटामध्ये सुद्धा, संकट काय त्याच्या बाहेर आहेत, विश्वम सुरुवातीला आपल्या विश्वाच्या बाहेर का आपण काय हिरव्यागारीने हिरव्यागारीने आहे का काय आहे का कोण आहे आणखीन अंतराळात वावरतोय असं काय आहे का? आपण इथे जाऊ वावरतो सगळे, तर इथे विश्वम सुरुवातीलाच म्हटले त्यातच वावरतो ना, मग त्यातल्या प्रत्येक गोष्टीत त्याला पोचण्याची क्षमता आहे. तेव्हा आम्ही पंढरपूरपासून लांब आहोत, आम्ही गोंदवल्यापासून लांब, अमक्यापासून लांब आहोत, आपण त्याला लांब नाही ना, तो सर्वगाह आहे ना, मग त्याला येता येईल ना. मग आपण ही जर खात्री बाळगली तर आपल्याला अशा तक्रारीला काही वाव राहणार नाही. तर असं हे सर्व गाहाचं आपल्याला व्यवहारात आणता येईल. वेळेच्या अभावी फक्त आता सर्वविध भानूचं थोडक्यात सांग. सर्वविध भानू, विद म्हणजे जाणणारा आणि भानू म्हणजे आपल्याला माहिती प्रकाशित करणारा, म्हणजे सूर्य अशा अर्थाने प्रकाशित करणारी वस्तू. आपल्याकडची सर्वात अत्युच्च वस्तू ही प्रकाशित करणारी सूर्य आहे. तर आपण आपल्या त्या नावामध्ये आहेच. सकाळची जी नावं आपण म्हणत असाल, सूर्याची नावं म्हणत असाल 12 नावं, त्याच्यामध्ये आहेच ना 4थं. तर त्याच्यात भानू शब्द आहेच, तर सूर्याचंच आहे अर्थ त्याचा. तो सर्वविध आहे आणि भानूही आहे हे सांगायचं आहे. सर्वविध भानू. तेव्हा सर्व जाणणारा, सर्व जाणशी तू अनंता, सर्व साक्षी तू सत्ता, आपल्या त्याच्यात आहे ना पदामध्ये, यांच्या ब्रह्मनाळच्या आनंदमूर्तींच्या पदामध्ये आहे ना हरे राघोबा. तर तसं आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे, कुणालाही सांगता येत नाही अशी कल्पना करा, पण भगवंताला ते कळू शकतं, सांगायची सुद्धा गरज नाही. सर्वविद, सर्व जाणणारा, तर सर्व जाणणारा तो आहे. त्यामुळे त्याची स्थिती ही सर्वांच्या ठिकाणचं अंतर्यामातलं सुद्धा, म्हणजे माझ्या अडचणी, माझ्या मर्यादा, माझी परिस्थिती, माझ्या उणीवा, काय अगदी चांगलं सुद्धा, माझे त्रास, आनंद, माझ्या कुवती, अगदी मोठ्या क्षमता असतील तर मोठ्या क्षमता, काय जे असेल ते सर्व त्याची कल्पना भगवंताला आहे याची जाणीव बाळगून रोज जगलं तरी सर्वविध भानू म्हणजे काय ते कळेल. आता ह्याच्यातलं निम्म कळलं, सर्वविध कळलं. सांगावंसं वाटतं माणसाला, किंवा पूजा करावीशी वाटते, प्रत्यक्ष लिहावं असं वाटतं, पत्र पाठवावं असं वाटतं, आरती करावीशी वाटते. आपण आता करते, भगवंताची आरती केली, विठोबाची आरती केली म्हणून परत. पण हे समजा करता आलं नाही तरी खंत आणि रुखरुख बाळगायचं काही कारण नाही, कारण तो सर्वविध आहे ना. तुम्ही काय मांडाल आरतीमध्ये? भाव मांडाल की बाबा मला असं असं वाटतंय, तसंच वाटतंय, अमुक आहे तमुक आहे. असं आपण आता विठोबाची आरती म्हटली, आपल्याला मनाने आनंद वाटलं, बस विठोबा म्हणल्याचा आनंद वाटला, म्हणल्याचा आनंद हा वेगळाच आहे, बरोबर आहे. पण त्याच्यात ती अडचण नाही आहे, तिकडून अडचण काही नाही आहे, माझ्याकडून अडचण आहे, ती मी दूर केली. मी आरती म्हटली किंवा आपण आरती म्हटली, आपण सगळ्यांनी मिळून काय पद म्हटलं, त्यावेळेला आपल्याकडची अडचण दूर केली, त्यांच्याकडे अडचण नाही आहे एवढं लक्षात ठेवलं तर कदाचित नाही म्हणता आली, कदाचित नाही जाता आलं, कदाचित नाही ते करता आलं काही, तर त्यामुळे आपल्याला रुखरुख किंवा खंत वाटायचं काही कारण नाही. भगवंत काही फक्त गायकांचं प्रवचनकारांचं ऐकत नाही, श्रोत्यांचं सुद्धा ऐकतं, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. श्रोते बिचारे शांत बसलेले असतात, पण त्यांचं त्याला कळत नाही का सर्वविध तो काय प्रवचनकारांचं ऐकतो असं आहे का? काही तसं काही नाही आहे. तो जे श्रोते आहेत त्यांचं सुद्धा ऐकतच असतो, किंबहुना श्रोत्यांच्या कानाने तोच ऐकत असतो. खरं सांगायचं तर हे ज्याला कळेल त्याला खरं कळेल, तर त्यांच्या कानाने तोच ऐकत असतो. तेव्हा अशा दृष्टीने विचार केला तर अंधार, आता इथे जे दुसरं आहे भानू, हा कशासाठी? तर आपल्या ज्या अडचणी असतात त्यामध्ये सुचत नाहीसं होतं माणसाला, प्रकाशित का व्हावं लागतं? तर अडचणी येतात आणि मार्ग सुचत नाही, तर काय करू सुचत नाही, काय करू सुचत नाही. म्हणजे काय होतं तर आपल्यास आपण म्हणतो बघा प्रत्यक्षात सुद्धा की अगदी अंधार पसरलाय समोर. अशी जीवनात माणसांच्या आपापल्या परीनं वेळा येतात, जीवनात अगदी अंधार पसरलाय.
मग तिथे कशाची गरज आहे? प्रकाशाची गरज आहे ना. मग तो भानू आहे, सर्वविद जाणणारा पण आहे आणि प्रकाशित करणारा पण आहे. म्हणजे जी अडचण, जो अंधार आहे तो दूर करणारा सुद्धा तो आहे, याची जर खात्री आपल्याला असेल तर सर्वविद फानो म्हटल्यानंतर माझे बंध, माझा अंधार, माझ्या मनावरचं मळभट, मला जे दिसत नाहीचा मार्ग झालेला आहे ते, ह्या सगळ्याचा प्रकाशक, जाणता आणि प्रकाशक असे दोन गोष्टी आहेत. ते सर्वविद आहे, जाणतो पण आहे आणि तो प्रकाशित पण करतो आहे. एवढं लक्षात ठेवलं तर भगवंत अंतरंगामध्ये आपला मार्ग प्रकाशित करीत असतो. अनेक वेळेला असे ब्लॉक्स येतात किंवा मनुष्याच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती अशी निर्माण होते की बस त्याला पुढे जाता येत नाही असं त्याला वाटतं. त्याच्या पुढं तो तुम्हाला नेऊ इच्छितो, तो सगळं प्रकाशित करेल. काय वाटेल तो अंधार असला तरी दूर करण्याचं सामर्थ्य जसं सूर्यामध्ये आहे तसं त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. एवढं जरी बाळगलं तरी सुद्धा यातून आपल्याला काय शिकायचं ते शिकता येईल. एवढं सर्वविद भानू याबद्दल आपल्यासमोर ठेवतो आणि आजचा आता वेळ संपली म्हणून थांबतो. उरलेलं कोण पुढच्या वेळेला त्याने आपल्याकडून करून घ्यावं. पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओवाळू स्मरुनी वत्सला सखया, ओवाळू स्मरुनी वत्सला सखया. ओढ कुठुनी तू लाभियली भक्तीची, ही ओढ कुठुनी तू लाभियली भक्तीची. हे भाग्य उजळले जाग दिली देवाची, हे भाग्य उजळले जाग दिली देवाची. कलीच्या बाग तुझी सत्याची, माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची. या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता जय पांडुरंगा विठ्ठला सखया, जय पांडुरंगा विठ्ठला सखया. ओवाळू स्मरुनी वत्सला दया, ओवाळू स्मरुनी वत्सला सखया. पात्र कुणीवा पात्र तुझ्या पायाशी, पात्र कुणीवा पात्र तुझ्या पायाशी. तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी, तू दर्शन मात्रे स्मरणे पावन करीशी. जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरीशी, जे प्रेमळ दुर्लभ संत हृदयी तू धरीशी. दे अपात्र दीना पारास्तव पायाशी,
भगवान